नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला उद्याच्या पेपरचे आय-एम-पी क्वेश्चन्स बघायचे आहेत. याच्यामध्ये आपण एफ-वाय-बी-ए, एफ-वाय-बी-कॉम आणि एस-वाय-बी-एचे आय-एम-पी क्वेश्चन बघणार आहे. ज्यामध्ये आपण एफ-वाय-बी-एचे ऑलरेडी बघितलेले आहेत. आता आपल्याला एफ-वाय-बी-कॉमचे बघायचे आहेत. मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम. उद्याचा जो पेपर असणार आहे कॉम 106 मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम दोघांसाठी देखील हा पेपर असणार आहे. ठीक आहे. यामध्ये आपल्याला ते बघायचं आहे. आपण जर का टाईम टेबलवरती बघितलं, तर आपल्याला उद्याचा पेपर लक्षात येईल की 28 मेला सकाळी कॉम 106 असणार आहे 10:30 ते 1:30 पर्यंत. कॉमर्स, एफ-वाय, बी-कॉम मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम या दोघांसाठी देखील हा पेपर असणार आहे. ठीक आहे. आणि दुपारी एस-ओ-सी 222 असणार आहे. ज्याचं आपण नंतर बघूया. ओके. याला आपण सुरुवात करूया मित्रांनो आता. ठीक आहे. तर ज्यांना कोणाला आय-एम-पी क्वेश्चन्स वगैरे घ्यायचे असेल, त्यांनी घेऊ शकता. आता फक्त ₹40 कोर्स आपण ठेवलेला आहे. एफ-वाय बी-कॉमचा मराठी इंग्लिश मीडियमसाठी. ठीक आहे. तुम्ही तो घेऊ शकता. ज्यांना गरज आहे ते घेऊ शकता. फक्त 2च पेपर उरलेले आहेत. परवा तुमचा कॉम 211 पेपर होईल जो शेवटचा असेल एफ-वाय बी-कॉम वाल्यांचा. ठीक आहे. तर ज्यांना कोणाला आय-एम-पी क्वेश्चन्स नोट्स वगैरे पाहिजे असेल शेवटच्या विषयासाठी थोडंसं कारण कसं कॉम 106 तर ठीक आहे, परंतु कॉम 211 जो आहे तो थोडा हार्ड आहे. त्यामध्ये थोडी प्रॉब्लेम वगैरे असतात. तर ज्यांना कोणाला ते पाहिजे आहे, तर ते घेऊ शकता. तर चला मित्रांनो आपल्या आय-एम-पीला सुरुवात करूया आपण. ठीक आहे. तर मित्रांनो बघा विषय एकदम सोपा आहे कॉम 106 एवढा काही अवघड नाहीये. ऑफिस मॅनेजमेंट 211 थोडासा हार्ड आहे. एवढा पण काही हार्ड नाहीये. तर आपण याच्यामध्ये बघा मित्रांनो थोडेफार आपण आय-एम-पी क्वेश्चन बघणार आहे. अर्थशास्त्राचे स्वरूप स्पष्ट करा आणि त्यालाच इंग्लिशमध्ये कुठला आहे? एक्सप्लेन द नेचर ऑफ इकॉनॉमिक्स. नंतर आहे भूमीचे वैशिष्ट्य स्पष्ट करा. एक्सप्लेन द फ्युचर ऑफ लँड. इंग्लिश मीडियमवाल्यांसाठी इंग्लिशमध्ये असेल आणि मराठी मीडियमवाल्यांसाठी मराठीमध्ये असेल. नंतर आहे पूर्ण स्पर्धेच्या बाजाराची वैशिष्ट्ये सांगा. पूर्ण स्पर्धा म्हणजे काय थोडक्यामध्ये एक्सप्लेन द फीचर ऑफ परफेक्ट कॉम्पिटिशन इन मार्केट. परफेक्ट कॉम्पिटिशन इन मार्केट. म्हणजे काय तुम्ही बघू शकता बऱ्याच मार्केटमध्ये गर्दी वगैरे भरपूर असते. त्यातलाच हा एक भाग आहे. नंतर बघा पैसा म्हणजे काय? पैशाची कार्य तुम्हाला स्पष्ट करायची आहे. व्हॉट इज मनी? एक्सप्लेन द फंक्शन ऑफ मनी. नंतर आहे बघा मित्रांनो व्यवसायाचे प्रकार स्पष्ट करा. व्यवसायाचे किती प्रकार आहेत, काय आहेत ते तुम्हाला त्याच्यामध्ये करायचं आहे. ज्याला म्हणतो आपण टाइप्स ऑफ बिझनेस. व्यवसायांचे भरपूर प्रकार आहेत. पार्टनरशिपमध्ये पण करू शकता किंवा तुम्ही एकटे सुद्धा करू शकता. नंतर आहे बघा किरकोळ व्यापाराची तुम्हाला याच्यामध्ये कार्य लिहायचे आहे किंवा किरकोळ व्यापारी कशाला म्हणायचं? हा देखील तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. ज्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो? एक्सप्लेन द फंक्शन ऑफ रिटेलर. रिटेलर म्हणजे काय? जो किरकोळ व्यापारी असतो, जो तुमच्या गावातला दुकानदार असतो, तो एक किरकोळ व्यापारी असतो, ज्याला आपण रिटेलर म्हणतो. नंतर आहे बघा अंतर्गत व्यापार आणि विदेशी व्यापार यातून तुम्हाला फरक स्पष्ट करायचा आहे. अंतर्गत व्यापार म्हणजे काय? जे आपल्या देशामध्ये व्यापार होतो आणि विदेशी व्यापार म्हणजे काय? जो देशाच्या बाहेर व्यापार होतो, बरोबर? त्याला म्हणतो आपण. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण? एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन डोमेस्टिक ट्रेड अँड फॉरेन ट्रेड. डोमेस्टिक ट्रेड म्हणजे काय? अंतर्गत व्यापार आणि फॉरेन ट्रेड म्हणजे काय? बहिर्गत व्यापार. ठीक आहे. नंतर आहे व्यापारी बँकांचे कार्य स्पष्ट करा. ज्या कमर्शियल बँक असतात, जसं मोठ्या-मोठ्या बँका एस-बी-आय झालं, एच-डी-एफ-सी झालं, आय-सी-आय-सी-आय झालं. तर ह्या ज्या बँका आहेत, यांचे तुम्हाला कार्य स्पष्ट करायचं आहे. या कशाप्रकारे कार्य करतात वगैरे, वगैरे. ठीक आहे. परत त्यांचं लोन घेण्याची पद्धत कशी असते, ठीक आहे. ज्याला कर्ज म्हणतो आपण, ते देखील तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे. नंतर आहे मित्रांनो बघा, जाहिरात म्हणजे काय? जाहिरातीचे प्रकार स्पष्ट करा. जाहिरात म्हणजे काय? ज्याला काय म्हणतो आपण ॲडव्हर्टाइजमेंट. व्हॉट इज मीन बाय ॲडव्हर्टाइजमेंट किंवा टाइप्स ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट हे तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे. नंतर आहे बघा कर. कर म्हणजे काय? करांचे प्रकार. व्हॉट इज कर? व्हॉट इज टॅक्स किंवा व्हॉट इज द टाइप्स ऑफ टॅक्स हे देखील तुम्हाला याच्यामध्ये विचारलं जाऊ शकतं. नंतर आहे बघा मित्रांनो कंपनी म्हणजे काय? कंपनीचे वैशिष्ट्ये कुठले-कुठले असतात ते तुम्हाला स्पष्ट करायचे आहे. नंतर आहे लेखापालाची कार्यपद्धती स्पष्ट करा. इथे बघा तुम्हाला व्हॉट इज मीन बाय कंपनी. कंपनी, फर्म किंवा फॅक्टरी याच्यामध्ये कुठलाही प्रश्न येऊ शकतो. सगळ्यांचं उत्तर जे आहे ते सेम असेल. ठीक आहे. काही अडचण नाहीये. लेखापालाची कार्यपद्धती ज्याला आपण काय म्हणतो? अकाउंटिंग म्हणतो. जो लेखपाल असतो. प्रत्येक कंपनीमध्ये लेखपाल असतो. ज्याला आपण अकाउंटिंग म्हणतो. काही-काही लोकं त्याला सीए देखील म्हणतात. परंतु सीए आणि अकाउंटंट वेगळा असतो. सीएचे कामं वेगळे असतात, जो टॅक्सशी रिलेटेड येतो आणि अकाउंटंट वेगळा असतो, जो फक्त बँकेशी रिलेटेड येतो. असो, हिशोब लेखनाच्या दुय्यम पुस्तकांचा प्रकार स्पष्ट करा. ठीक आहे. प्राथमिक पुस्तक असेल, दुय्यम पुस्तक असेल, त्याला आपण म्हणतो सबसिडियरी बुक म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. तिथे तुम्हाला टाइप्स वगैरे विचारले जाऊ शकतात. नंतर आहे अर्थशास्त्र म्हणजे काय? अर्थशास्त्राची व्याख्या स्पष्ट करा. डेफिनिशन ऑफ इकॉनॉमिक्स जसं आपण सुरुवातीला बघितलं होतं. अर्थशास्त्राचे स्वरूप, त्याच प्रकारे अर्थशास्त्र कशाला म्हणायचं वगैरे, वगैरे. ते देखील तुम्हाला याच्यामध्ये विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. तर मित्रांनो अशा प्रकारचे आपले आय-एम-पी क्वेशन्स आहेत. ठीक आहे. तर हे थोडेफार आहेत. तर ज्यांना कोणाला पूर्ण पाहिजे असेल बघा आपल्याकडे जवळपास 2 सेट आहेत. हा सेट दुसरा सेट आहे आणि याच्यामध्ये बघा 6 पेजेस आहेत. तर ज्यांना कोणाला पाहिजे असेल तर त्यांनी हे आपले ॲप्लिकेशन आहे. याची लिंक तुम्हाला मी खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला दिलेली आहे. तुम्ही त्यावर क्लिक करून आपला ॲप घेऊ शकता, कोर्स घेऊ शकता. कोर्सची फी फक्त ₹40 आहे. ठीक आहे. लिमिटेड ऑफर आहे. तर ज्यांना घ्यायचं आहे ते घेऊ शकता. ओके. तुम्हाला दिलेली आहे. एवढे डिस्काउंट तुम्हाला कोणीच देणार नाही आता. तर ज्यांना कोणाला घ्यायचं आहे ते घेऊ शकता. त्यामुळे तुम्हाला जसं तुमचा जो पेपर आहे येणारा कॉम 211 त्याचे देखील आय-एम-पी क्वेशन्स वगैरे तुम्हाला दिलेले आहेत. जो कॉम 211 आहे तो 29 मे म्हणजे परवाला होणार आहे. आज आहे 27 मे.
कॉम 211 ऑफिस मॅनेजमेंट म्हणतो आपण त्याला. थोडासा हा हार्ड आहे, परंतु एवढा पण हार्ड नाहीये. ठीक आहे. तुम्ही अभ्यास करू शकता. ज्यांना कोणाला आय-एम-पी क्वेशन्स पाहिजे असेल, तर त्यांनी जे आहे आपल्या ॲप्लिकेशनवरून घेऊ शकता. तुम्ही प्ले स्टोअरला सर्च करू शकता A2Talk किंवा तुम्हाला जी लिंक दिली मी, ते लिंक चेकआउट करू शकता. ठीक आहे. अजून मित्रांनो तुम्हाला इथे मला समोर सांगायचं होतं, की हे आपले व्हिडिओज वगैरे आहेत काही याच्यामध्ये. तुम्ही जर समजा बॅकलॉगवाले असाल, ए-टी-के-टीवाले असाल किंवा तुम्हाला माहिती नसेल पेपर कशाप्रकारे लिहायचा, तर तुम्हाला आपल्या व्हिडिओजमध्ये यायचं आहे YouTube चॅनलवरती. इथे बघा तुम्हाला हा एक पेपर आहे, वाय-सी-एमचा पेपर कसा लिहावा, ठीक आहे. हा आपल्या विद्यार्थ्यांचा पेपर आहे. ओके. तर हा तुम्ही पेपर बघू शकता. यामध्ये बघा मुद्दे मुद्दे वगैरे कसे मांडलेले आहेत, अक्षर कसं आहे, कशाप्रकारे लिहिलेला आहे पेपर हे तुम्हाला बघून घ्या. तुम्हाला व्यवस्थित पेपर हा वाटेल. ठीक आहे. तुम्ही हे बघून अशा प्रकारे तुम्ही पेपर वगैरे लिहू शकता. एक नमुना आहे, ऑफिशियल पेपर आहे हा एका विद्यार्थिनीचा. तुम्ही फक्त एक पद्धत बघा पेपर लिहिण्याची, कशाप्रकारे दिलेली आहे ते. ठीक आहे. आणि तसं तुम्हाला ए वगैरे माहिती असेल, तुमची जी काही खबर आहे, तुमच्या कानापर्यंत आली असेल, नसेल आली, सर्वांनी लक्षात घ्या, की आता काढणं कंपल्सरी आहे. मी रोजच्या व्हिडिओमध्ये सांगतो तुम्हाला, की काढा. कसा काढायचा बघा, अशा प्रकारे काढायचा. ए-बी-सी-आय-डीचे फायदे वगैरे तुम्हाला सर्व काही याच्यामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. ए-बी-सी-आय-डी तुम्हाला कसा काढायचा त्यासाठी तुम्हाला डिजिलॉकर ॲप्लिकेशन घ्यायचं आहे. जे गव्हर्नमेंटचं ॲप्लिकेशन आहे डिजिलॉकर. त्यामध्ये तुम्हाला इतर सुद्धा भरपूर डॉक्युमेंट दिलेले आहेत. लायसन्स वगैरे तुमचं काय असेल 10वी-12वीची मार्कशीट वगैरे सर्व काही त्याच्यामध्ये दिलेलं आहे. सेम तुम्हाला तिथं ए-बी-सी-आय-डी क्रिएट करायचा आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी किंवा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ असं मराठी इंग्लिशमध्ये नाव सर्च करून तुम्हाला आयडी तयार करायचा आहे. ठीक आहे. आणि तसं मित्रांनो रोज संध्याकाळी आपला लाईव्ह लेक्चर असतं बघा रात्री 9 वाजता बरोबर. तर आपल्या लाईव्हवरती तुम्हाला चॅनलवर क्लिक करायचं आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. लाईव्हवरती क्लिक करा आणि लाईव्हवरती आल्यावर तुम्ही याच्यामध्ये जे आहे तुम्ही जॉइन करू शकता लाईव्ह लेक्चर आपलं. त्याच्यामध्ये उद्याच्या पेपरचे महत्त्वाचे अपडेट वगैरे तुम्हाला देत असतो मी. आय-एम-पी क्वेश्चन्स वगैरे तुम्हाला जे देत असतो मी. कशाप्रकारे पेपर लिहायचा, कुठल्या गोष्टी टाळायच्या वगैरे थोडंसं मार्गदर्शन आपण जे आहे ते रोज संध्याकाळी 9 वाजता आपलं लेक्चर होतं. त्यामध्ये तुम्हाला करत असतो. ठीक आहे. आणि मित्रांनो अशा प्रकारचे हे आहे. ज्यांना कोणाला आय-एम-पी क्वेश्चन्स घ्यायचा आहे, त्यांनी घेऊ शकता याच्यावरती आपलं क्लिक करून ॲप्लिकेशनवरती. फक्त ₹40 फी आहे कोर्सची. त्यांना घ्यायची आहे ते घेऊ शकता. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये हा उद्याचा पेपर असणार आहे आपला. अजून याच्यामध्ये बघा तुम्हाला थोडेफार मी सांगतो समोर. संयोजक म्हणजे काय? ई-कॉमर्स म्हणजे काय? ई-कॉमर्स म्हणजे काय? ज्याला आपण काय म्हणतो ऑनलाईन मार्केटिंग वगैरे Flipkart, Amazon काय करते तर ई-मार्केट करते. म्हणजे जे ऑनलाईन आहे. बरोबर? ई-कॉमर्स म्हणतो आपण त्याला. फिरते व्यापारी कुठले-कुठले असतात बघा. ज्याला आपण काय म्हणतो इटिरंट रिटेलर म्हणतो आपण त्याला, जे आपल्या गावोगावी गावामध्ये हिंडतात बरोबर? व्यापार करतात त्यांना अंतर्गत म्हणतो. बघा परत त्याच्यामध्ये प्रश्न आलेला डबल अंतर्गत व्यापारी, विदेशी व्यापार. बँकांचे महत्त्व, स्टेट द इम्पॉर्टन्स ऑफ बँक. बँकांचे महत्त्व काय आहे? सर्वांना माहिती असेल. बँकेशिवाय आजकाल पर्याय नाही. पैसे कुठे ठेवायचे? बँकेमध्ये ठेवायचे. बरोबर? नंतर बघा व्यापारी अभिकर्त्यांचे कोणतेही 5 प्रकार लिहा. नंतर बघा याच्यामध्ये सहकारी संस्थेची 5 वैशिष्ट्ये किंवा सहकारी संस्था कशाला म्हणायचं? त्याला आपण काय म्हणतो? कोऑपरेटिव्ह सोसायटी. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी किंवा बेनिफिट ऑफ किंवा त्याच्यामध्ये अजून कुठला आहे? इम्पॉर्टन्स ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी. आता तुम्हाला इंग्लिश मीडियमला देखील प्रश्न वगैरे येऊ शकतो. तर सर्वांनी एक लक्षात घ्यायचं याच्यामध्ये. बँकेवर तुम्हाला प्रश्न येणार, जाहिरातीवर प्रश्न येणार, कर ज्याला आपण टॅक्स म्हणतो, त्यावर देखील उद्या प्रश्न येणार आहे. व्यवसायावरती प्रश्न येणार आहे. पैसा म्हणजे काय? विदेशी व्यापार, अंतर्गत व्यापार वगैरे असं यावर तुम्हाला प्रश्न वगैरे येणार आहे. ठीक आहे. तर मित्रांनो अशा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर ज्यांना आय-एम-पी घ्यायचे आहेत त्यांनी घेऊ शकता. ओके. तर मित्रांनो भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.